जय जय रघुवीर समर्थ। समर्थ म्हणतात, जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. काही आपलं नाही, काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाही. एक दिवस हे सर्व जग सोडून आपण निघून जाणार आहोत. मग गर्व कशाला, अहंकार कशाला? स्वतः यशस्वी होण्यासाठी कधीच कोणाला मागे खेचू नका. जो स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही मनाचा विचार करतो त्याच्या पाठीशी देव कायम उभा राहतो आणि त्याच्या संकटात देव स्वतः धावून येतो. भक्तांनो, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार आणि शक्तीनुसार जीवन जगत जरी असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. तो भल्या भल्यांना घेऊन गेला आहे, मग कोणीच त्यातून चुकलेलं नाही. भले तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, तुम्हाला ते भरावंच लागेल, कारण ती कर्माची झोळी आहे. ती तुम्हाला इथेच फेडून जायची आहे. मित्रांनो, सोडून द्यायला शिका. हा असंच वागला, तो तसंच वागला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला, अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास देण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्याच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. तुम्हाला यात नवीन जन्म मिळाला आहे असं समजा. मित्रांनो, नाती ही फक्त रक्ताची नसतात, तर ती जाणीवांनी जोडली जातात. जर जाणीव नसेल आणि तरीही नातं असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली व्यक्ती ही परकी होऊन जाते. हे मात्र निश्चित आहे आणि हे वाक्य खरंखुरं आहे. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कुणाची बरंच चूक आहे. भूक लागली की खाणं ही प्रकृती आणि घासातील घास दुसऱ्याला देणं हीच आपल्या सद्गुरूंची शिकवण आहे. आणि सद्गुरू आपल्याला सतत शिकवत असतात, चांगले बोध देत असतात, एवढंच लक्षात घ्या. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर ती त्याच्या कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब अजिबात करू नका आणि ती चांगली ठेवा. माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाची फुलं, अहंकाराचे फळ, असा मनुष्य त्याचा जन्म झाला तो फक्त निष्फळ आहे. सद्गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी, आनंदी आणि अमृतवाणी. आणि मग नक्कीच समर्थांची भक्ती केल्यावर आपल्याला भरपूर काही अनुभव येतात आणि भरपूर काही आपल्याला शिकायला मिळत असतं. मग एक गोष्ट लक्षात घ्या की वपू काळे यांनी म्हणलं आहे की जग कसं अजब आहे, देवावर प्रेम सर्वांनाच आहे, पण त्याच्या घरी जायची घाई मात्र इथे कुणालाच नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा, पण त्याच्या घरी जायच्या विचारानेच मात्र मनात धडकी भरते. मग देव आपल्या घरी आला म्हणजे सण, उत्सव आणि आनंद. आपण त्यांच्या घरी गेलो म्हणजे दुःख आणि शोक. देव आपल्या घरी यावा म्हणून आपला आटापिटा, आपण त्यांच्या घरी जाऊ नये म्हणून आपला आटापिटाच. देवाघरून येणं म्हणजेच जन्म आणि देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू, दोन्ही अटळ आहेत. आणि यामधील ती गंमत म्हणजेच त्यालाच आपण आयुष्य असे म्हणत असतो आणि आयुष्य जगत असतो. देव म्हणतो, मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देवाने उत्तर दिले, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो आणि आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो, त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही आणि भविष्यातही नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगलाच नाही. मग या वाक्यात किती सत्यता आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, मृत्यू किती सुंदर आहे. एका कवीने मृत्यूवर एक सुंदर अशी कविता लिहिली आहे. आयुष्यात 2 मिनिटं कोणी माझ्याजवळ बसलं नाही, आज सगळेच माझ्या जवळ बसत आहेत. काही गिफ्ट तर आजपर्यंत मिळालं नाही, पण आज फुलंच फुलं दिली जात आहेत. तरसलो होतो मी कोण्या एका हातासाठी आणि आज खांद्यावर खांदे दिले जात आहेत.
2 पावलं सोबत चालायला तयार नव्हतं कोणी, आणि आज गर्दीमधून जमून जमून सोबत चालत आहेत. आज समजलं की मृत्यू किती सुंदर असतो. मी तर उगाचच आयुष्य जगत जात होतो. मृत्यूला सर्वजण आपली प्रशंसा करत असतात आणि ही नियती आहे. तुम्ही हे मनावर घेऊ नये. तुमचं काम अगदी चोखपणे केलं पाहिजे, एवढं मात्र निश्चित. आता मित्रांनो, जग कसं अजब आहे बघा. त्यानुसार जग बदलतं. भरपूर काही गोष्टी बदलत असतात. तक्रार करायला नाही तर धन्यवाद म्हणायला शिकलो. समर्था तुमच्या संगतीत मी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचं, आणि आता तुमच्या इच्छेत इच्छा मिसळून मी जगायला शिकलो, आणि आम्ही सर्व काही प्राप्त करू शकतो जर आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलो. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागतो, आणि मग आपल्याला स्वच्छ असं पाणी मिळत असतं. म्हणूनच एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. कशाचीही अपेक्षा आपण कोणाकडून कधीच केली नाही पाहिजे. आपली कामं आपण स्वतःहून केली तर अनुभव सुद्धा येतो, आणि त्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतं आणि सावरायलाही मिळतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व समर्थांच्याच इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. ज्याची खरी निष्ठा आहे त्याचे तेज काही वेगळेच असते, आणि अशा माणसाला अचल समाधान लाभते. किंबहुना हे साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे. हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनेची सर्व खटपट असते. आणि नक्कीच आम्ही समर्था तुमच्या चरणी नमस्कार करून कमेंटमध्ये जय सद्गुरू लिहायला विसरणार नाही. भक्तांनो, तुम्हाला भरपूर आशीर्वाद समर्थ देत आहेत. एक लक्षात ठेवा, आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागावू नये, तसेच भांडू नये, आणि जमलं तर भांडण लगेचच निपटून टाकावं, आणि नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा ओघळून बाकी बोलणं सुरू ठेवावं. पण रुसवा, फुगवा, आबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसात आली असेल किंवा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटून टाकावी. झोपताना रागात कधीच झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. जर देवाच्या कृपेने आणि दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्याच्यावर आदल्या दिवसाच्या रुसव्याचे मळब राहत नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही, आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. पण यामध्ये एक प्रकारचा महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची. मित्रांनो, अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपल्याला दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो, आणि या भावनेने आपण ती वात पेटवून ठेवतो, आणि मग पण हे बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा नेहमीच विचार करावा, आणि अहंकारी वात विझवण्याची मजा ज्या माणसाला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखीन एक पायरी वर चढला हे नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. मग एक गोष्ट लक्षात घ्या, उगाचच टेन्शन कशाला घ्यायचं. आता तुमच्याकडे भरपूर सारी प्रॉपर्टी आहे, सर्व काही आहे असं तुम्हाला वाटतं, पण ते सर्व काही एक दिवस सोडून तुम्हाला जावं लागेल, आणि तुमचा परिवार देखील तुम्हाला सोडून जाईल. मग तुम्हाला जे व्यक्तींसोबत तुमचं प्रेम होतं तेही तुम्हाला सोडून जावं लागेल, मग ते घरचं असो की बाहेरचं असो. उगाचच टेन्शन कशाला घ्यायचं. कुणासाठी किती काहीही करा, काहीच उपयोग नाही. आयुष्य बिनधास्त जगायचं, कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचं वाईट चिंतायचं नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काहीच कमी पडत नाही, आणि फरक तर अजिबातच पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपं असतात. सकाळी गोड बोलतात
आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात। मग ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो। आजकाल लोक देवावर सुद्धा नाराज होतात, तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलंच बोलायचं आणि चांगलंच वागायचं। बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा, कुणाच्या आयुष्यात कधीच ढवळाढवळ करायची नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही। फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचं हित चिंतायचं आणि कुणाच्या पुढे पुढे करायचं नाही। जिंदगी मस्तीत पण अगदी एकदम शिस्तीत जगायचं असतं। थंड पाणी आणि गरम इस्त्री जेव्हा कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोकं आणि उबदार मन तुमच्या आयुष्यातील चिंता घालवत असतात। म्हणूनच भक्तांनो, तुम्ही नक्कीच हसत राहिलं पाहिजे आणि असं हसतमुख राहिलं की सर्व काही आपल्याला प्राप्त होतं आणि समर्थांची इच्छा असेल तर आपल्याला सर्व काही मिळत जातं, एवढं मात्र निश्चित आहे। भक्तांनो, समर्थ आपल्याला सांगत आहेत की माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचत असतो। म्हणूनच तुम्ही कधीही प्रयत्न करत राहिले पाहिजे, शुद्ध भावाने आणि देवाच्या प्रेमाने। देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच, याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असतं, हे लक्षात ठेवा। आणि हो, मी समर्थांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत आणि तुम्हाला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मिळो। समर्थांचा हात तुमच्या पाठीवर सदा असाच राहो, ही समर्थांच्या चरणी प्रार्थना। समर्थ म्हणतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो। अर्थातच ज्यांचं कर्म चांगलं तो कधी संपत नसतो, एवढं लक्षात ठेवा। म्हणूनच आपलं फक्त कर्म चांगलं ठेवा। मित्रांनो, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो, बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात। प्रयत्न सोडू नका, सुरुवात नेहमी कठीण असते, एवढंच फक्त लक्षात ठेवा। अरे, तू मला देवळात आमंत्रण दिलंस, पण तू तुझ्या विश्वासासाठी औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस। मला नेहमीच वाटतं तू स्वतःहून यावं, माझ्यासमोर बसावं, माझ्याशी मनमोकळेपणाने बोलावं आणि तू तुझी सगळी सुखदुःख माझ्यासोबत शेअर करावीत। आणि म्हणूनच रोज मी तुझी आतुरतेने वाट बघतो। पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही, मी नेहमीच त्याच्या सोबत असतो, असं अभयवचन समर्थ आपल्याला देत आहेत। म्हणूनच त्या अभयवचनावर आपल्याला टिकून राहायचं आहे। प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात, फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते, हे मात्र नक्कीच आहे। मित्रांनो, निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्कीच मिळू द्या। समर्थ असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा, बस एवढाच आशीर्वाद तुमचा आम्हाला हवाय। ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधी संपत नसतो। सत्कर्मी माणसाला जीवनात अनेक अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात आणि या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही। परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तो इतका देतो की मग मागायला काही उरतच नाही। मग तुमची वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळणार आहे, म्हणूनच निसंकोच राहा आणि बिंदास राहा। समर्थ सर्व काही बघत आहेत आणि ते सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहेत। आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधीच विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे। मग तुम्ही कोण का असेनात आणि तुमच्याकडे कितीही पैसा आणि धनसंपत्ती असो, मग ती काही उपयोगाची नसते, हेच खरं आहे। समर्थ म्हणतात,
सद्गुरु चरित्रामधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फुलं घेऊन आनंदी होतो, तर दुसरा व्यक्ती फुलं विकून आनंदी होत असतो. मात्र त्यांच्या दोघांचा आनंद वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो. म्हणूनच तुम्हाला ज्यात आनंद वाटतो त्याच गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि समर्थांच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्याकडे कधीच काही मागत नाही आणि तुम्ही कधीच कशाची कमतरता पडू दिली नाही. हे समर्था, तुम्ही अलौकिक दर्शन तुम्ही मला प्रत्येक वेळेस देत असता आणि प्रत्येक वेळेस माझ्या संकटात तुम्ही उभे राहत असता. त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद. मित्रांनो, समर्थ म्हणतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका. त्यांच्याबद्दल मनामध्ये रागाची भावना मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि आपण क्षमा मागा. समर्थ म्हणतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ मनामध्ये अजिबात ठेवू नका. कारण अपेक्षाभंगाचे दुःख खूप वाईट असते, एवढं लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपण जन्माला आलो तसे एक दिवस हा संसाराचा निरोप देखील आपण घेणारच आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यामध्ये अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणूनच थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहामध्ये अजिबात पडू नका. माणूस जेव्हा सगळ्याच बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी फक्त दोनच गोष्टी असतात. एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणूनच ते असतात ते तुम्हाला सर्व काही देण्यासाठीच. समर्थ भरपूर काही देणार आहेत, फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. समर्थ म्हणतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं नक्कीच घडत असते आणि तुमच्या सोबतही चांगलेच होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार करा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही आणि कधीच तुम्हाला एकटं वाटणारही नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि तसं तुम्ही सुखात नक्कीच जगलं पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे की ती कितीही मिळाली तरी माणसाची काही तहान भागत नाही. मित्रांनो, समर्थ म्हणतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत बसायचं नाही. भेटली होती ती, परत हरवली म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपलं पुढचं जीवन आपण जगायचं असतं. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मनुष्य बाहेरचं स्वास्थ्य पाहतो, पण देव परमेश्वर आपलं हृदय पाहत असतो. म्हणूनच या जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त समर्थांच्या भक्तीवर लक्ष ठेवा आणि त्यांचे नामस्मरण करत राहा. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, मग ती तुम्हाला सांभाळायलाच हवी आणि नक्की सांभाळायलाच पाहिजे. ही दुनिया कशीही असू दे, पण आम्हाला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे की तुम्ही आमचा विश्वास कधीच तोडणार नाही. म्हणूनच आम्ही कोणत्याही माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आता आमच्या समर्थांवर विश्वास ठेवतो आणि समर्थ आपल्याला सर्व काही अगदी मनाप्रमाणे देतात. समर्थ म्हणतात, मृत्यूसाठी खूप पर्याय असतात, परंतु जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे आई. म्हणूनच आई वडिलांना तुम्ही नक्कीच सांभाळलं पाहिजे.
समर्थ म्हणतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढं येतं तेवढंच सुखही येणार असतं. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे आणि त्या सुखांची वाट पाहिली पाहिजे. समर्थ म्हणतात, शोधायचं असेल ना बाळा तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तर तुम्हाला शोधत येतीलच आणि तुमचा फायदा घेऊन जातील सुद्धा. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी बघतो. त्यामुळेच आम्ही थोडं मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आम्हाला मोठं व्हायचं नाही हे आम्ही ठरवलंय. म्हणूनच कुणाचा तुम्ही फायदा अजिबात घ्यायचा नाही. आपल्या स्वकष्टाने तुम्ही मोठं जरूर व्हायचं. कोणी कौतुक करो किंवा टीका करो, लाभ तुमचाच आहे. कारण कौतुक प्रेरणा देतं तर टीका आपल्याला सुधारण्याची संधी देत असते. मित्रांनो, यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होत असते. म्हणूनच कर्माचा फेरा सगळ्यांना येणारच आहे. पुढे तुम्ही कितीही वेळा कितीही कष्ट केले आणि कसेही राहिलात पण देवाशिवाय काहीच नसतं. तुम्ही देवाच्या भक्तीत एकदा लीन व्हा. तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि तुमचं टेन्शन जसं काही डोक्यातून पळूनच जातं. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हतं. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझं जीवन नक्कीच सुखी करू शकतो, असा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी बोलणं टाळलं पाहिजे आणि मौन पाळलं पाहिजे. मित्रांनो, समर्थ म्हणतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मजात ठरवलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळतो. दोन्ही गोष्टी त्यामध्ये असतात. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटं बसणं चांगलं आहे आणि एकटं बसण्यापेक्षा सज्जन लोकांसोबत तुम्ही बसलात तर तुम्हाला चांगल्या दोन गोष्टी कळतील आणि सर्व काही ज्ञान होईल. देव तुमच्यासाठी काही माणसं पाठवत असतात, पण त्यांना ओळखायला तुम्ही शिकलं पाहिजे आणि त्या माणसांकडून आपण बोध घेतो. ते साक्षात समर्थच आपल्या मदतीला येत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त त्यांना आपण ओळखलं पाहिजे आणि जो भक्त त्यांना ओळखतो तो नक्कीच समर्थांना समर्थांची सेवा भक्ती भरपूर मनापासून करतो आणि समर्थांचे नामस्मरण देखील करतो. म्हणूनच तुम्हाला समर्थांचे अनुभव घ्यायचे असतील तर नामस्मरण नक्कीच करा. मित्रांनो, स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे आणि चांगला विचारच आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठीच आलेली असते आणि ती विशेष करूनच जात असते आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यातही देवानेच पाठवलेली असते. समर्थ म्हणतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ असते आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. मनापेक्षा सोपी जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे काही पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो, मग ते काहीतरी सर्व काही वाढत जाते, कमी होत जाते. मित्रांनो, उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात आणि ते सर्व काही शिकून देऊन जातात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणूनच जर तुम्हाला वाईट दिवस आले तर त्यामध्ये खचू नका आणि मागे सरू नका, तर जिद्दीने लढा. समर्थ आपल्या पाठीशी
खंबीरपणे उभे आहेत आणि ते सांगत आहेत की बाळा, एक पाऊल पुढे ठेव, बाकीची 99 पावले पुढे ठेवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, हे तू लक्षात घे. म्हणूनच समर्थ आपल्याला अभयवचन देत आहेत की ही वेळ देखील निघून जाईल. मित्रांनो, नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र तिथे निश्चितच होईल. तर सकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. आरोग्य सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा की श्रीकृष्णाला गीता ही कुणालाही सांगता आली असती, पण त्यांनी फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो तसाच ऐकणाराही असावा लागतो. म्हणूनच तेव्हा कुठे आपल्या ज्ञानाचा विकास होत असतो आणि आपण ज्ञान मिळवत असतो. म्हणूनच सांगणारा आपला कसा आहे आणि आपला गुरु कसा आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच तुमचा गुरु तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा ज्ञानपूर्वक आणि विचारपूर्वक ठरवा. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि पुढे जे काही होणार तेही चांगलेच होणार आहे. म्हणून त्याला घाबरण्याची काहीही गरज नाही आणि वर्तमानाचा विचार करा, भविष्याचा अजिबात विचार करू नका. मित्रांनो, केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणूनच तुमच्या मनामधले विचार कसे आहेत हे नक्कीच तपासून बघा. प्रेम आणि आस्था या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा का भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नेहमी घडत असते आणि देवही आपल्याला दर्शन देत असतो. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त आणि फक्त त्याच्याच हातात आहे एवढं लक्षात घ्या. म्हणून ते कर्म तुम्ही व्यवस्थित पाळा आणि कर्म व्यवस्थित करा. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होते तेव्हाच मी माझे रूप धारण करतो, म्हणजेच लोकांसमोर प्रगट होतो, असे समर्थ म्हणत आहेत. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा समर्थ तुमच्यासाठी उभे राहतील हे निश्चित आहे. मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी ती परिस्थिती कधीच एकसारखी राहत नाही. परिस्थिती नेहमी बदलत असते. आज चांगली असेल, उद्या वाईट असेल. त्यामुळे माणसाने कोणत्याही परिस्थितीत हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवली पाहिजे आणि शेवटपर्यंत ठेवलीच पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर मग ती कमजोरी बनते आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे मात्र सगळ्यांनाच आठवतं. एवढं मात्र लक्षात ठेवा की अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते. म्हणूनच अत्याधिक आराम पण करायचा नाही आणि अत्याधिक प्रेम आणि जिव्हाळा पण लावायचा नाही. समर्थ म्हणतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना उद्या राज्य मिळणार होते, पण मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला, एवढं मात्र लक्षात घ्या. म्हणूनच आपण कोण, जेव्हा देवालाच हे सर्व दिवस बघायला लागले मग आपण काहीच नाही. म्हणून एवढं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी करायची नाही. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे असते, एवढं लक्षात घ्या, जे तुम्हाला आतून पोखरत असते आणि आतून तोडत असते. मित्रांनो, इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख असेल, पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज सुख मिळेल आणि तुम्ही ते सुख आणि समाधान नक्की शोधलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यात आपण जसे आहोत तसे प्रामाणिकपणाने जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचं चांगलं आहे.
आनंद आणि शांती फक्त त्यांनाच मिळते जे त्यांच्या इच्छांपासून दूर कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि निमूटपणे आपलं काम करत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ नाही शकत. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ती एक चूक तुम्ही केली की तुम्हाला ती कोसणार आणि टोचणार, पण हे नाही विचारणार की तुमच्यासोबत ते कसं झालं आणि तुम्ही ते तसं का केलं. फक्त ते बोलण्यासाठी आणि नावं ठेवण्यासाठी असतात. म्हणूनच त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं काम, आपलं कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. समर्थ म्हणतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणूनच परमेश्वरावर विश्वास ठेवा. मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि मनस्थिती कधीही चांगलीच ठेवा. मित्रांनो, वाईट कधीच कुणाविषयी बोलू नका आणि कोणाविषयी विचार करू नका. कुणा वाचून कुणाचे काही साडत नाही. हे जरी खरे असेल ना, तरी कोण कधी केव्हा उपयोगी पडेल हे कधीही सांगता येत नाही. म्हणूनच भविष्यात तुम्हाला कोण कसे कामाला येईल, त्यामुळे तुम्ही माणसं जपायला शिका आणि माणसं जोडायलाही शिका. जिंकणं म्हणजे नेहमी फक्त पहिला येणं असं नसतं, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे हे सुद्धा जिंकणंच असतं. म्हणूनच तुम्ही जिंकायचं ठरवलं तर नक्कीच तुम्ही जिंकलं पाहिजे आणि जीवनात पुढे गेलं पाहिजे. मित्रांनो, डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळेही उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात. म्हणूनच आपण नमलं पाहिजे आणि आपण संयम नक्कीच ठेवला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे आणि समोरच्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या की समोरच्याला समजावून सांगताना त्याच्यावर हक्क लादायचा नाही. त्याला समजून आपण सांगतोय एवढं मात्र नीट लक्षात ठेवायचं. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. म्हणूनच दोष आणि तुम्ही कुठे चुकलात ते कबूल करायला नक्की शिका. पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब कधीच केला जात नाही, तर आपल्या कर्माचा हिशोब केला जातो आणि तुमचे कर्म किती चांगले आहेत त्यानुसार तुम्हाला शिक्षा किंवा मग तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटत असतात. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, असेच प्रेमळ आणि गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू नक्की टाईप करा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.